जमलेल्या माझ्या मर्द शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि माता, गेल्या वेळेला जेव्हा मी अमरावतीत आलो होतो त्यावेळेला महाप्रचंड अशी सभा होती. खरं म्हणजे आपल्या एका सभेने काम केलेले ना रे. आज पुन्हा येण्याची मला काही आवश्यकता नव्हती, पण तरी सुद्धा मी आलेलो आहे ते फक्त तुम्हाला म्हणजे माझ्या अगदी जीवाभावाच्या सवंगड्याने भेटायला आलेलो आहे. प्रचंड गर्दीमध्ये तुम्ही कुठे असतात, मरता, मेहनत करतात. जे काय घडतं, विजय मिळाल्यानंतर फोटो आमचे येतात, पण करते करविते हे तुम्ही असतात. म्हणजे सहज आता मी बसल्या बसल्या आठवत होतो, आता दहीहंडीचे दिवस आलेत, हंड्या लागतात आता वरती, आणि दुसऱ्या दिवशी फोटो येतो. दहीहंडी उत्साहात साजरी. फोटो कोणाचे येतात? वरती जो चढलेला आहे हंडी फोडतो त्याचे येतात. खाली जो उभा असतो थरावरती थर लागतात, त्या खालच्या माणसाकडे कोणीच बघत नाही. हंडी फोडणारा चढतो, वरती चढतो, हंडी फोडतो, बचकन दही त्याच्या तोंडावर पडतं. पण खाली जे उभे असतात ना, चिखलामध्ये पायाला दगड बोचत असतात आणि वरनं 2, 3, 4, 5, 6 थरांचा बोजा किंवा ओझं जे खांद्यावर घेतात, ते खांदे जर का कमकुवत असतील तर वरती हंडी फोडायला चढूच शकत नाही. आणि एवढं करून अनेकदा खालच्या थराची जी लोक असतात त्यांच्या अंगावर उडाले तर दह्याचे शिंतोडे उडतात, पण तरी देखील बिचारा पुन्हा पुढच्या वर्षी त्याच जोमाने आणि उत्साहाने हंडी फोडायला पहिल्यांदा येतो. तसे तुम्ही सगळे माझे जीवाभावाचे सैनिक आहात, जीवाभावाचे सैनिक आहात. आहे उद्या तर जिंकणारच. जे अभिजित आता तू म्हणालास की शिवसेना प्रमुखांची आठवण येतेच ना, की हे सगळे जे काय चाललेलं आहे ते बघितल्यानंतर काय बोलले असते? ते एकच बोलले असते, हे हिजड्यांचं सरकार आहे. अरे सत्ता माझ्या हातामध्ये द्या, मी एका तासामध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे करून दाखवतो. पण हे असं बोलणारं कोणीच नाहीये. आज शिवसेना प्रमुख मी म्हणतोय आपल्यामध्ये आहेतच. त्यांनी जे आयुष्य आपल्यासाठी वाहून टाकलेलं आहे तेच घेऊन मी पुढे निघालेलो आहे. काय आपला देश म्हणजे काय वाळत टाकलेली लुंगी आहे की काय त्या कोणतं अँटनीची, की कोणी यावं आणि कोणी जावं, कोणालाच काही पत्ता नाही. कुठूनही कोणीही घुसतंय. आनंदराव, तुम्ही जे बोललात ना ते खरं आहे. दिल्लीमध्ये मी बऱ्याच वर्षानंतर गेल्यानंतर जे काय महत्व मला मिळालं, शिवसेनेचे पक्षप्रमुख आले, उद्धव ठाकरे आले. उद्धव ठाकरे कोण आहे? उद्धव ठाकरे जे शिवसेना प्रमुख मला सांगायचे ते माझ्या मनामध्ये आणि आदित्यच्याही मनामध्ये घट्ट आहे की आम्ही शून्य आहोत, आम्ही कोणीही नाही. एक तर माझ्या पाठी असलेली ही ताकद आणि त्यांनी निर्माण करून दिलेली ही ताकद, म्हणून मला ते दिल्लीमध्ये महत्व मिळालं. दिल्लीतलं महत्व हे उद्धव ठाकरेचं नाही, दिल्लीतलं महत्व हे तुमच्या पक्षप्रमुखाचं म्हणजे तुमचं आहे, माझं काही नाही, मी कोणीही नाहीये. हे जे काय मला मान मरातप आणि सगळं महत्व मिळतंय हे शिवसैनिकामुळे मिळतंय. आणि म्हणून तिथल्या त्या उद्योगपतींना सुद्धा मी बोललो, असेच बसले होते. विशेष म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा उद्योगपती आहे, फार मोठा माणूस आहे, लय भारी काम आहे, आपण काय गरीब माणसं, पण तो सुद्धा रडतोय. काल सुद्धा रात्री मुंबईमध्ये देशातले महत्वाचे असे किमान 2-1 हजार ज्वेलर्स आले होते, सोन्याचे सगळे व्यापारी मला बोलवलं होतं. ते पण रडतात. कोणाला कळतच नाही देशामध्ये काय चाललेलं आहे. एक तर आपल्या सीमा सुरक्षित नाहीये, सर्वसामान्य माणूस रडतो आहे, पण श्रीमंत माणूस सुद्धा हवालदिल झालेला आहे. आणि दिल्लीमध्ये जे मी सांगितलं तेच मी तुमच्या समोर, तुमच्या वतीने आणि तुमच्यामुळेच, तुमच्या साक्षीने पुन्हा एकदा सांगतोय. त्या हाफिज सैदने आपल्याला धमकी दिलेली आहे. 15 ऑगस्टला दिले ना धमकी, लाल किल्ल्यावरती आम्ही हल्ला करू. हल्ला केल्यानंतर खरं म्हणजे जसं अमेरिकेने पाकिस्तानात घुसून त्या ओसामाचा मुर्दा पाडला होता, तसं आपल्या सरकारने, आपल्या सैन्याने तिकडे घुसून त्याचा मुर्दा पाडायला पाहिजे. पण धमकी दिल्यानंतर भागम भाग
काय काय शोधतात, काय हे वर कार्पेट वर करून बघ, ते वर करून बघ, झाडावर चढून बघ, इकडे चढून बघ, कौल. अरे कशाला? हा तुमचा देश आहे ना. पण तुम्हाला खात्री नाही तुमच्या देशामध्ये काय चाललंय आणि कोण काय करते, काही माहिती नाही तुमच्याकडे. पण हाफिज सईदनी जर धमकी दिली असेल की लाल किल्ल्यावरती आम्ही हल्ला करू, तर मी आज तमाम या देशातल्या हिंदू तर आहेतच, तमाम हिंदूंच्या वतीने आणि जे आमच्या सोबत राष्ट्रवादी मुसलमान आहेत त्यांच्या वतीने सांगतोय की मी त्याच लाल किल्ल्यावरती शिवरायाचा आणि हिंदुत्वाचा भगवा फडकवेन. कारण हा आत्मविश्वास कोणामध्ये नाहीये. कोण येणार तिकडे, कदाचित असंही होईल, कदाचित तसंही होईल, कदाचित काय तिसऱ्या पक्षाचं, तिसऱ्या आघाडीचं सरकार येईल. म्हणजे काय 3 पायाचं सरकार? मग किती 2 पायाचं झालं, 3 पायाचं झालं, बरं खुर्चीवरती बसायला एका पायावरती तयार, पण सरकार किती पायाचं येणार हे कोणालाच माहिती नाहीये. कदाचित असं होईल, कदाचित तसं होईल, काय कदाचित बिदाचित काही नाही. माझ्या मनात कुठेही संदेह नाहीये. येणार आणि आणणार ते आमचंच सरकार येणार, दुसरं कोणतंही सरकार तिकडे येऊ शकत नाही, येऊ देणार नाही. हा आत्मविश्वास आहे माझ्यामध्ये. कारण नुसतं जे काय चाललेलं आहे, सीमेवरती सैन्य आहे, उभं आहे, आदेशच नाहीये. या गेल्या वर्षभरामध्येच कितीतरी हल्ले झालेले आहेत. आणि आपलं सुद्धा काय झालेलं आहे की असे हल्ले झाल्यानंतर आपण पेटून उठतो आणि मग मेणबत्त्या पेटवतो. हत्तीच्या मेणबत्त्या पेटून काय होणार आहे? या मेणबत्त्या वितळून जातात, सगळे आपापल्या कामाला लागतात. आता मेणबत्त्या पेटून चालणार नाहीत, ह्या मशाली पेटल्या पाहिजेत, मशाली. म्हणजे नुसतं तेवढ्यापुरतं काहीतरी बोलायचं आणि इतर वेळेला देशहित डोळ्यासमोर ठेवून जर का शिवसेनेने भूमिका घेतली, आमची स्पष्ट भूमिका आहे. अनेक जण मला विचारतात की आता शिवसेनेचा चेहरा बदलणार का? काय हो, हे असे मुखवटे घालण्याची आम्हाला काही गरज नाही. आमचा चेहरा आहे तो तसाच आहे, राकट रांगडा. होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत, होय आम्ही देशप्रेमी आहोत, आणि तेवढंच आमच्या मराठी मातीवरती सुद्धा आमचं प्रेम आहे. ही आमची भूमिका आहे. याच्यामध्ये कुठेही तडजोड केली नाही आणि होणार नाही. चेहरा बदलण्याची गरज नाही, अजिबात नाही. कशासाठी करायचंय सगळं? पण सैन्य मारलं जात आहे, हल्ले होत आहेत, जवानांची मुंडकी कापली जात आहेत, मग धिक्कार करायचा. काल सुद्धा, परवा सुद्धा हल्ला झाला. आज सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे पत्रकारांनी सांगावं, पूंछचा जो भाग आहे तिकडे हल्ला झालेला आहे. पुन्हा एकदा हल्ला झाला. पाकिस्तान हल्ला करते आणि आपलं सरकार पूंछ पायामध्ये घालून पळून जाते. हे असं लुंगी पुचाट सरकार आहे. काय मिळणार तुम्हाला? काय मिळणार तुम्हाला? बरं, सैनिक तर जातोच आहे, जीवानिशी जातोय, पण विचार आपण करायचा आहे काय? ही निवडणूक ही केवळ आनंदराव अडसुळांची निवडणूक नाहीये, फक्त शिवसेनेची निवडणूक नाहीये, ही तमाम देशाची निवडणूक आहे. देश कोणाच्या हातामध्ये जाणार आहे त्याची ही निवडणूक आहे. जे कोणी तिकडे खुर्चीवरती बसण्यासाठी उत्सुक झालेले आहेत त्याच्यामधले तो नितीश कुमार एक आहे ना. आम्हाला आदर आहे. आमच्या महाराष्ट्रातला एक सैनिक मारला गेला, तो माने. बिहारमधले सैनिक मारले गेले, देशासाठी मारले गेले. पण ते मारले गेल्यानंतर शहीद झाले, देशासाठी म्हणून ते शहीद झाले. काय त्यांना गरज होती? झाले ना. आपण त्यांच्या वृत्तपत्रात फोटो बघितले. खास करून मी माता भगिनींना विचारतोय, त्यांना काय कुटुंब नाहीये? काय आया बहिणी नाहीयेत? मुलं बाळं नाहीयेत? तरुण मुलं. तो गेल्यानंतर त्याची ती पत्नी बिचारी काय करणार? तिला कशासाठी कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं? काय कारण होतं? टाहो फोडतोय, आक्रोश करते की आता माझा साहेब गेला, आम्ही करू तरी काय? करायचं काय? जगायचं कशासाठी? आणि हा देश ज्या वेळेला एखाद्या सैनिकाचं तिकडे त्याची हत्या झाल्यानंतर, तो शहीद झाल्यानंतर, जर त्या राज्याचा मंत्री म्हणणार असेल की वो तो क्या मरने के लिए ही होता है, सैनिक तर मरण्यासाठीच आहे, तुम्ही काय नालायकानं फक्त खाण्यासाठी आहात? सैन्य तर काय म्हणे, सैन्य तर त्याच्यासाठीच असतं. ते म्हणे त्यांनी नाही लढायचं तर काय तुम्ही आम्ही लढायचं? बरोबर आहे रे, पण तो आपल्यासाठी लढतोय याची काहीतरी ती भान ठेवा ना. तो तिकडे लढतोय दिवस रात्र, थंडी वारा ऊन पाऊस काही नाहीये. त्या उत्तरेमध्ये सुद्धा प्रचंड वृष्टी झाल्यानंतर सैन्य धावून आलं. कुठेही काही आपत्ती आल्यानंतर पहिलं सैन्य धावून येतं.
एवढ्या आपण सैन्यावरती विसंबून आहे, त्या सैन्याला निदान त्या सैनिकाने एक वाटलं पाहिजे की अरे मी लढतोय, पण ज्याच्यासाठी लढतोय ना तो सुद्धा मर्दच आहे. मी गेल्यानंतर माझं घरदार उघडं पडणार नाही. अनेक माझी पत्नी असेल तिला अनेक भाऊ मिळतील, माझ्या मातेला अनेक पुत्र मिळतील आणि माझ्या बहिणीला सुद्धा अनेक भाऊ मिळतील. हे त्याच्या मनात कुठेतरी असलं तर आणि तरच तो आपले प्राणाची पर्वा न करता आपल्यासाठी तो लढेल. आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे की अशी भावना फक्त या देशात शिवसैनिकाबद्दलच त्याची असू शकेल, दुसरी कोणाची भावना असू शकत नाही. मी कोणासाठी लढतोय, कोणासाठी लढायचंय? होय, आम्ही आहोत. आपलं काम हेच आहे की ज्या देशाचं रक्षण तो करतो आहे, तो देश अंतर्गत शत्रूंपासून वाचवण्याचं काम हे माझे शिवसैनिक करतायत. ही जर काही समाधानाची बाब आपण करू शकलो तर शिवसेना प्रमुखांना वाटेल अरे होय, मी ज्यांच्यावरती माझं आयुष्य उधळून टाकलं, मगाशी तुम्ही म्हणालात ना की त्याग केला, आयुष्यभर मृत्यूची टांगती तलवार होती, कुठून कधी हल्ला होईल सांगता येत नाही, पण तरी पर्वा केली नाही, काय होईल ते होईल, पण माझ्या लोकांसाठी मी जगेन तर वाघासारखं जगेन, शेळपटासारखं काँग्रेसवाल्यासारखं जगणार नाही. आणि ते कधी तसे जगले नाही. तुम्ही बूथ प्रमुख, ज्याला मुंबईमध्ये गटप्रमुख म्हणतो, काय शब्द लावायचा तुम्ही बघा. एकदा देसाई साहेब, मला वाटतं हा शब्द एकदा आपण ठरवूया, बूथ प्रमुख की गटप्रमुख. कारण गटप्रमुख म्हटल्यानंतर चुकीचा अर्थ लावू नका. कारण आज तुम्हाला मार्गदर्शन करून गेलो, पुढच्या वेळेला आलं का सगळे इकडे तिकडे 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 गट, हा या गटाचा, तो त्या गटाचा, तो त्या गटाचा, तो त्या गटाचा. आणि विचारले का सांगायचं साहेब तुम्हीच म्हणालात गटप्रमुख, मी या गटाचा. नाही, हे असं कपाळ करंटेपणा करू नका. आणि तशी जर का गटबाजी झाली ना तर कोणी असलं तरी त्याला लाथ मारून मी शिवसेनेतून काढून टाकेन, हे पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला. व्यक्तीचे शिक्के तुमच्या कपाळावरती कधी लागता कामा नयेत. तुमच्या कपाळावरती फक्त शिवसेना ही 4च अक्षर असली पाहिजेत, बाकी मी कोणत्याही गटाचा नाही, माझ्याही गटाचे होऊ नका. हा जो भगवा आहे त्या भगव्याचा मी सैनिक आहे, त्या भगव्याचा मी पाईक आहे. जो भगवा माझ्या हातामध्ये दिलेला आहे तोच भगवा मी विधानसभेवरती आणि लोकसभेवरती फडकवणार आहे. त्याला म्हणतात शिवसैनिक, त्याला म्हणतात शिवसैनिक. आणि या प्रत्येक गटप्रमुखाला मी तर म्हणेन त्याचा फोटो, त्याचं नाव, आणखीन काय डिटेल द्यायची ती द्या आणि माझ्या सहीनिशी ओळखपत्र द्या. त्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. आणि नुसता अभिमान स्वतःला वाटून चालणार नाही. ज्या वेळेला तुम्ही छातीवरती गटप्रमुखाचं कार्ड लावून जाल त्यावेळेला सुद्धा गावामध्ये गावकऱ्यांना अभिमान वाटला पाहिजे की अरे माझ्या गावात हा मर्द का बच्चा आहे, वाघाची अवलाद आहे, शिवसैनिक आहे. माता भगिनीने एक आधार वाटला पाहिजे की अरे शिवसैनिक आहे या गावामध्ये, माझ्या वाड्या वस्तीमध्ये शिवसैनिक आहे. आता कोणाची माय वाहिले माझ्याकडे वाकड्या नजरेने बघायची, हे काम बूथ प्रमुखाचं आहे. आणि नेमकं तुम्ही काय करायचं आहे ना, जाहीर सभा असली तर एक वातावरण होतं. अजूनही निवडणुकीचे तसे काही ढोल वाजत नाहीयेत, पण निवडणूक एकदा वातावरण सुरू झाल्यानंतर विचार तर मांडले जाणार, भूमिका येणार. अनेकदा असं म्हटलं जातं की 99 सालापर्यंत तुम्ही खूप काम केलं. 99 साली खरं तुमचं सरकार यायला पाहिजे होतं, पण केलेली कामं तुम्ही लोकांमध्ये तळागाळापर्यंत नेऊ शकला नाहीत. असेल कदाचित, मान्य आहे, जर ही चूक झाली असेल तर मान्य आहे. पण हेच काम आता तुम्ही करायचे. तळागाळापर्यंत जात कसं नाही मी नेणार. अरे काँग्रेसवाल्याने मारलेली थाप जर तिथपर्यंत पोहोचते तर मी केलेलं खरं काम हे तळागाळापर्यंत जाऊ शकत नाही. कसं जाऊ शकत नाही? एक साधा हिशोब तुम्हाला सांगतो. माझंही गणित कच्चं आहे, तुमचं चांगलं असेल आहे का रे बाबांनो? अरे कोणीच बोलत नाही हो, जरा तरी आहे ना. एक गटप्रमुख म्हणजे त्याला आपण एक बूथ प्रमुख म्हणतो. म्हणजे बाळासाहेब मला सांगा, एका मतदार यादीचा प्रमुख तुमच्याकडे काय केले मंडळी? एक साधारणतः मी म्हणतो एक मतदार यादीचा, आपण एका मतदार यादीचा करू. 2 धरलं तर आणखीन सोपं होते. एका मतदार यादीमध्ये किती साधारणतः मतदार असतात ताई सांगा? साधारणतः 1000. एक सरासरी, बरोबर ना रे बाबांनो? आता 1000, 4चं एक कुटुंब धरायचं सरासरी. मग 1000 मतदारांमध्ये 4चं एक कुटुंब सरासरी धरलं तर किती घरं झाली? 250 ना, 250. मग तुम्ही एवढे सगळे वाघाचे बच्चे म्हणता तुम्ही आहात ना. मग या वाघाच्या बच्च्यांना वाड्या वस्त्यांमधले 250 घरं त्यांच्याशी संपर्क ठेवणं कठीण आहे?
काम सोपं आहे ना. त्या 250 घरामध्ये रोजचा संपर्क ठेवणं म्हणजे रोज 250 घर पोचपण नाही, तुम्ही पोचपण नाहीये किंवा तारवाला पण नाही. आता तार रद्द झालेली आहे. म्हणजे असं म्हणतात की शेवटची तार ही राहुल गांधीने केली गेली. आता तार आल्यानंतर लोकांच्या छातीत धस्स व्हायचं. बहुतेक तार तशीच यायची. तर राहुल गांधीला शेवटची तार गेली. काँग्रेस सिरियस, स्टार्ट इमिजिएटली. ही अशी तार गेली. तसे तुम्ही तारवाले नाहीयेत. तर शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे की बाबा हिंदुत्व म्हणजे आमचं काय आहे, आम्ही काय मुसलमानांना आमचे शत्रू मानतो का, आम्ही आणखीन काय वेगळं काही मानतो का, आपली भूमिका नेमकी काय आहे हे तुम्ही तिकडे जाऊन सांगायला पाहिजे. आणि त्या वाड्या वस्त्यांमध्ये काय चाललेलं आहे की बाबा शिवसेनेकडनं काय अपेक्षा आहे, शिवसेनेबद्दल काय बोललं जातं, ही सगळी माहिती माझ्यापर्यंत आली पाहिजे. हे सहज शक्य आहे ना तुम्हाला. आणि म्हणून आता इकडे त्या मानाने महिला गटप्रमुख मला थोड्या दिसत आहेत. गेल्या वेळेला आनंदराव एवढीच संख्या मला महिला गटप्रमुखांची सुद्धा दिसली पाहिजे, एवढीच संख्या. कारण महिला सुद्धा आपल्या बरोबरीने त्या सुद्धा रणरागिणी आहेत, रणरागिणी आहेत त्या. आणि हे असं जर का आपलं सैन्य उभं राहिलं. एक गोष्ट मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो. काही काळापूर्वी म्हणजे 2-4 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये राहुल गांधी, खुशवंत सिंग, तुम्ही नाव ऐकलं असेल नसेल मला माहित नाही, एक प्रसिद्ध लेखक आहेत, आता वयोवृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत, त्या खुशवंत सिंगना भेटायला गेले होते. आणि त्यांना विचारलं मला पक्ष बांधणी करायचं, मी काय करू. आणि त्यांनी सांगितलं तुला जर का पक्ष बांधायचा असेल तर शिवसेनेसारखी पक्ष बांधणी कर. शिवसेनेकडे जे म्हणे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे आणि शिवसेनेकडे जे कार्यकर्त्यांचं जाळं आहे, असं जाळं दुसऱ्या कोणत्याही पक्षात नाही. तुला काँग्रेससाठी काम करायचं असेल तर ते तू शिवसेनेसारखं कर, शिवसेनेसारखं कर. अरे हे आपलं महत्व आहे. आम्ही काय उगाच असं काहीतरी जय भवानी जय शिवाजी म्हणजे दुसरं काय आम्हाला धंदा नाही, उद्योग नाही म्हणून काय बाहेर पडलो अशातला भाग नाही. हे भगवा आम्ही घेऊन फिरतोय, दुसरं काय कापड मिळत नाही म्हणून फिरतोय की काय, काहीच मिळत नाही. भगवा आपल्याला कोणतरी आहे, आनंदरावांचा म्हणा की गुडेंचा म्हणा किंवा आपल्या संजयचा कोणतरी व्यापारी आहे कपड्याचा, स्वस्तात कापड देतोय आणि म्हणून घेऊन फिरतोय. नाहीये, असं नाहीये. एक व्रत म्हणून ते आपण घेतलेलं आहे. हिंदुत्वाचा भगवा आहे, शिवरायाचा भगवा आहे, बाळासाहेबांचा तो भगवा आहे, त्यांनी तो आपल्या हातामध्ये दिलेला आहे. याचं पावित्र्य आपल्याला ठेवायचं आहे. संपूर्ण राज्यामध्ये फिरताना मला आज जे काही दिसतंय, एक तर सगळे जे मीडिया सर्वे करतायत त्या सर्वेमध्ये आपण नाही, लोक सांगतायत की येत्या निवडणुकीत दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा शिवसेना हा नंबर 1चा पक्ष होणार आहे. आहे ना, आनंद वाटणारी गोष्ट आहे ना. पण त्याचबरोबरीने मला विचाराल तर मी म्हणेन ही मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे. लोक एवढ्या विश्वासाने बघतायत, त्या विश्वासाने बघणाऱ्या नजरा मला सांगतायत की अरे त्या नजरांचं जे काही वजन आहे ते मगाशी तुम्ही घातलेल्या हारापेक्षाही मोठं आहे. केवढं मोठं म्हणजे केवढी मोठी जबाबदारी लोक आपल्यावरती टाकू इच्छित आहेत. सगळीकडे काळोख असताना त्यांना फक्त या भगव्या मशाली दिसत आहेत की बस माझ्यावरती होणारा अन्याय ही मशाल जाळून टाकेल आणि पुढचा मार्ग हीच मशाल मला दाखवू शकेल आणि ती शिवसेना, बाकी दुसरा कोणताही पक्ष नाहीये. आणि एकूण जे सगळं वातावरण झालेलं आहे, का मगाशी मी म्हणालो हिजड्यांचं सरकार का नाही म्हणायचं. एक तर तुम्ही त्या जवानांना वाचू शकत नाहीये, तुमच्याकडे नीट माहितीच नाहीये. जवान तर जातोच आहे पण शेतकरी सुद्धा आत्महत्या करतोय. गेल्या वर्षी कोरडा दुष्काळ, यावर्षी ओला दुष्काळ, पुढच्या वर्षी पुन्हा दुष्काळ दुष्काळ दुष्काळ. अरे काय आपण दुष्काळात मरण्यासाठी जन्माला आलो. आज सुद्धा आनंदराव, मला मी परवा पेपरमध्ये फोटो पाहिला, तुम्ही सगळे विदर्भातले खासदार पंतप्रधानांना जाऊन भेटलात, शरद पवारांना जाऊन भेटलात. का भेटलात, का भेटावं लागलं. काय शरद पवारांची नाळ या महाराष्ट्राशी जोडलेली नाहीये. शेतकऱ्यांचा सुपुत्र म्हटल्यानंतर ज्या महाराष्ट्रातनं तुम्हाला एवढं मोठं नेतृत्व दिलं त्या महाराष्ट्राची तुम्हाला काही किंमत नाहीये. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हे खासदारांना तुम्हाला सांगावं लागतं. आणि पंतप्रधान तरी काय, देशाचे पंतप्रधान आहात ना, मग देशामध्ये काय चाललेलं आहे कुठे. अरे जरा तळागाळातल्या माणसाला ठेच जरी लागली तरी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, तुमच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आज तुम्ही जे काय करताय त्याच्यामुळे इथली लोक रड रड रडून त्यांच्या डोळ्यातलं पाणी आटलं तरी तुम्हाला शहाणपण सुचत नाहीये. एक लक्षात ठेवा, पुढची वाटचाल ही वाटते तेवढी सोपी नाहीये. अजून 7-8 महिने आहेत. अनेक सोंगाडे येतील, अनेक भूत नाचवली जातील.
कुठेही जरा जरी इकडे तिकडे तुम्ही झालात, विचलित झालात, तर हातातोंडाशी आलेली देश वाचवण्याची संधी तुम्ही गमावून बसाल. काँग्रेस तर हारते नक्कीच. किंबहुना हारलेल्या मनस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले उसना अवसान आणून आपल्यावरती आरोप करतायत. आहे ना, मला तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, माझ्याकडे भूमिका स्पष्ट आहे. कारण तेवढं बाळकडू मला माझ्या वडिलांनी पाजलेलं आहे, तेवढं बाळकडू दिलेलं आहे. काँग्रेस तर हारते, मग काय करायचं? झालं तिकडे तेलंगणाचा विषय झाला, काय गरज होती? बरं तेलंगणा झाला तो झाला, काय तुमचा संबंध काय? लगेच एवढे दिवस एवढे वर्ष चिडीचूप पडलेली लोक, काही मुठभर लोक उभी राहिली, आम्हाला स्वतंत्र विदर्भ पाहिजे, विदर्भ वेगळा पाहिजे. कशासाठी पाहिजे? अरे हा अखंड महाराष्ट्र, शिवरायाची आई जिचा जन्म या विदर्भामध्ये झाला आणि त्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, त्या विदर्भामध्ये ही फुटीची बीज. महाराष्ट्र माता आपण जिला मानतो नव्हे आहेच, शिवरायाची माता, ती विदर्भातली. आणि कशासाठी पाहिजे? काय विदर्भावरती अन्याय होतोय? अरे द्या ना आमच्या हातामध्ये सत्ता, द्या, मी बघा कसं काम करून दाखवतो मी. पण ज्या लोकांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पद भूषवली, आज सुद्धा भूषवतायत. केंद्रामध्ये काही खासदार झाले, एक तरी खासदार मला सांगा, जेवढे प्रश्न आनंदरावांनी उपस्थित केले विदर्भाबद्दल, तेवढे एका तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी तिकडे उपस्थित केलेत का? मग तुम्हाला संधी मिळाली ना, दिलं ना तुम्हाला निवडून. ज्या काही तुम्ही थापा मारल्या, त्या थापेला बळी पडून माझ्या विदर्भातल्या भोळ्या भाबड्या माता भगिनींनी आणि बांधवांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. हे निवडून दिले ते विकासासाठी दिलेले आहे. सरकार तुमचं आहे, राज्यात सुद्धा तुमचं सरकार आहे, केंद्रात सुद्धा तुमचं सरकार आहे. मग एक मला सांगा, तुम्ही जे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले जे स्वतंत्र विदर्भ मागतायत, त्यांना मला विचारायचंय की दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुमचं राज्य असताना तुम्ही विदर्भाचे प्रश्न, विदर्भावरती होणारा अन्याय हा मांडलात? आणि जर मांडला असाल आणि तुम्हाला प्रतिसाद मिळाला नसेल, तर पूर्णपणे दोष तुमचे मायबाप जे दिल्लीत बसले त्यांचा आहे. पहिला जर तोडायचं असेल ना किंवा फोडायचं असेल ना, तर त्यांना फोडून काढा. आणि तोडायचा असेल तर तुमचा तो दळभद्री पक्ष तोडून टाका. पण या महाराष्ट्राच्या माथी तो कलंक लावू नका. हा कलंक, हा दोष, हा तुमच्या नात्यातले मायबापांचा आहे, आमचा नाही आहे. अरे संधी दिली तुम्हाला, मंत्री होण्याची संधी दिली, खासदार होण्याची संधी दिली, आमदार होण्याची संधी दिली. या संधीचा याने कोळसा करून टाकला. कुठल्या कुठल्या घोटाळ्यात अडकले ते. कोळसा घोटाळ्यामध्ये नाव, या घोटाळ्यामध्ये नाव, त्या घोटाळ्यामध्ये नाव. म्हणजे जेवढी संधी मिळाली ती संपूर्णपणे त्या संधीचा उपयोग यांनी घोटाळ्यांसाठी केला, पैसे खाण्यासाठी केला. पण या संधीचा उपयोग माझ्या विदर्भाचं सोनं करण्यासाठी कधी केलं नाही. हे दुःख, हे शल्य माझ्या हृदयी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वचन देतोय. आहे ना, बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं की द्या माझ्या हातात सत्ता, नाही करू शकलो विदर्भाचा विकास तर मी स्वतंत्र विदर्भ मागेन. पण आमच्या हातामध्ये सरकार आलं किती, 3-3.5 वर्ष, 4 वर्ष, कारण मध्ये निवडणुका मागून निवडणुका, एक 13 दिवसाचं सरकार, 13 महिन्याचं सरकार, हे सगळं येत असताना जेव्हा दिल्लीमध्ये सरकार आलं तेव्हा आपलं राज्यातलं सरकार गेलं. राज्यात सरकार होतं तेव्हा दिल्लीत थोडंसं काही काळासाठी सरकार आलं होतं. आणि म्हणून आता मला सरकार पाहिजे, ते चिंध्या जोडलेलं सरकार नकोय. मला ठणठणीत खणखणीत बहुमताचं सरकार पाहिजे. देणार आहात की नाही तुम्ही? अरे आगी लावायला ठीक आहे, कारण आता मी हारतोच आहे, मग भावनिक मुद्दा कुठला तरी पुढे कर. जसं तुम्ही आम्हाला म्हणतात ना की आता सांप्रदायिक शक्तीचा मुकाबला केला पाहिजे. कोण म्हणतंय? काँग्रेसवाले. निवडणुका जवळ आल्यानंतर सांप्रदायिक शक्ती कोण आहे? सांप्रदायिक आम्ही हिंदू आहोतच, गर्व से कौम हिंदू आहे आम्ही म्हणणारच. पण ह्याचा अर्थ संपूर्ण सगळ्या मुसलमानांना आम्ही वाईट म्हणत नाही. काल सुद्धा अनेक जणांनी मला ईदच्या शुभेच्छा दिल्या, मी त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. द्या ना, हरकत नाही. आम्ही तुम्हाला ईदच्या शुभेच्छा देतो, तुम्ही आम्हाला गणपतीच्या द्या, दिवाळीच्या द्या. एकमेकाचे सण आपण आनंदात साजरे करूया. पण फक्त इथे राहून पाकिस्तानची स्वप्न बघणार असाल ना, तर मात्र तुम्हाला इथून जावंच लागेल. ही शिवसेनेची भूमिका आहे. इथे राहताय, आमच्यासारखे या देशाचे देशप्रेमी म्हणून राहा. इथे राहून दुसऱ्या देशाची स्वप्न बघू नका, ते परवडणार नाही आणि आम्ही चालू देणार नाही. आज सुद्धा मगाशी देसाई साहेबांनी सांगितलं की तुम्हाला तुमचं काम फार मोठं आहे, मतदार याद्या तपासणं. हे तुम्हाला वाटतं काय आता येणारच आहे सरकार? तसं नाही येणार.
एका प्रश्नाचं मला उत्तर द्यायचे, मी सगळीकडे सांगतोय, कारण खास करून हा सगळा ग्रामीण भाग आहे. तुमच्यापैकी शेती करणारे किती आहेत? सगळेच आहात? यावर्षी इकडे पाऊस जास्त आहे, बरोबर आहे ना? म्हणजे एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे की त्या तिकडे चंद्रपूरमध्ये त्या देवीदासने आत्महत्या केली, त्या शेतकऱ्यांनी. एक तर कर्ज काढलं, बियाणं घेतलं, पीक समोर आलं, पावसाने एवढी तबाही केली, बदा 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 पाऊस पडला, पिकाची वाट लागली. पुन्हा दुसऱ्या सावकाराकडे गेला, कर्ज घेतलं, पीक दिसायला लागलं, पाऊस काय थांबेना, आणि मग ते त्याच्यावरती ते डवरणी करताना तणनाशक जे औषध असतं ते पिऊन त्याने आत्महत्या केली. का, कशासाठी होते? तुम्ही सगळे शेतकरी आहात म्हणून मी तुमच्याशी बोलतोय की पाऊस तर पडतोय ना, मग तुम्ही मजा करा ना, शेतात काम कशाला करता? घरी बसा, टीव्ही बघा, राहुल गांधीचं भाषण बघा, मनमोहन सिंगच्या थापा ऐका. पीक येणारच आहे, पाऊस पडतोय, येईल का पीक? मशागत करावी लागते ना, नांगरणी करावी लागते ना, तण उपटावे लागतात ना. हे तण असे मध्ये मध्ये जे काही येत आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे, ते उपटणार आहात की नाही? उपटणार आहात की नाही तण? पण जर का तुम्ही शेतकरी म्हणून टांगावर करून बसला, अरे काय बढिया आहे, मजा आहे, पाऊस बारिश आ रही है, नाही चालत, मशागती करावी लागते. ही मशागत करणं, हे तुम्ही सगळे माझे शेतकरी आहात. हिंदुत्वाचं बीज, शिवसेनेचं बीज, त्याला तर चांगले डवरलेलं आहे, पण त्याच्यावरती जर का कीड पडणार असेल तर किडीचं सुद्धा नाश तुम्हाला करावा लागणार आहे. तुम्ही शेतकरी आहात. आणि मतदार यादी एवढ्या काळजीपूर्वक तुम्ही बघा की अनेकदा असं होतं, आणि ज्या बातम्या येत आहेत त्या फार भयानक आहेत. बातम्या फार भयानक आहेत. देश कोणाच्या ताब्यात चाललाय त्याचा विचार करा. 600 रुपये दिले तर बांगलादेशमधनं बांगलादेशी माणूस आपल्या देशामध्ये घुसतोय. एक वेळ कदाचित तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तुमच्याकडे मतदार यादीत तुमचं नाव नसेल, पण बांगलादेशवाले एवढे हुशार आहेत की आल्याबरोबर पहिलं रेशन कार्ड काढतात. बरं, रेशन कार्ड कोणाचंही मिळतं. माझं रेशन कार्ड दुसऱ्या राज्यामध्ये कोणाला तरी मिळालं, नरेंद्र मोदीचं तिकडे मिळालं, आपल्याकडे देशसाहेब कोणाचं होतं, अखिलेश यादव, तर त्यांनीच घेतला होता मुद्दा. काय उत्तर काही नाही. आम्ही पुरावे सादर करण्याचं काम करतो. हे आमच्याकडे अखिलेश यादवचं कार्ड आहे, हे आमच्याकडे रमण सिंहचं कार्ड आहे, कसं आलं, फोटो सहित. पण पैसे दिले का सगळं होतंय. हे बांगलादेशी आपल्या राज्यात घुसतायत, आपल्या देशात घुसतायत, मतदार यादीमध्ये त्यांचं नाव येत आहे, आणि आपली जीवाभावाची वर्षानुवर्ष या जमिनीतली आपले भूमिपुत्र त्यांची मतदार यादीतली नावं जातात. हे तुमचं तपासणे तुमचं काम आहे. फार मोठं काम आहे, जिकरीचं काम आहे. पण एक गोष्ट नक्की की ज्या वेळेला मी तुमच्यासारख्या बूथ प्रमुखांना भेटतोय, गटप्रमुखांना भेटतोय, कारण काल सुद्धा मी बातमी वाचली, मी आनंदरावांना फोन केला, आपल्या विरुद्ध कोणाकडे सीट आहे आनंदराव, काँग्रेस की राष्ट्रवादी? राष्ट्रवादीवाले आता उमेदवार शोधतायत, त्यांना उमेदवार सापडत नाहीये. मग बातमी वाचली की कोणतरी पैसेवाला शोधतायत. तुम्हाला कसं माहित? पण ही त्यांची नीती आहे. पैसेवाला शोधतायत म्हणजे इकडे ओरबाडायचं. अजित पवारचं 70,000 कोटीचा घोटाळा आहेच. नुसतं ओरबाडायचं, पोखरायचं, आणि त्यांना असं वाटतं की हे गोरगरीब किड्या मुंग्यांना त्यावेळेला जर का तुकडे फेकले तर हे काय करणार, लाचार, विकाऊ, हे आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. पण हा माझा शिवसैनिक बाळासाहेबांनी घडून दिलेला आहे माझ्यासोबत. आईच्या पाठीत वार करणारी अवलाद शिवसेनेत नाही. आईच्या पाठीत वार करणारी अवलाद शिवसेनेची नाही. अरे तुम्ही किती गणगंज पैसा होता, पण त्याच्यावरती हा माझा मर्द मावळा निष्ठेने मात करून तुम्हाला आडवं पाडून तुमच्या छाताडावरती भगवा रोवल्याशिवाय राहणार नाही, एवढाच विश्वास व्यक्त करून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.